क्षेत्रामध्ये फोटोग्राफी विश्वातील एक मोठं नाव, एक युवा फोटोग्राफर सन्माननीय भूषणजी उगले सर, ज्यांच्या माध्यमातून एक सुंदरसं चित्रफित जी बनवली गेली आहे। ही संपूर्ण स्पर्धा मित्रांनो आपण आपल्या शूर भारतीय सैन्याला ट्रिब्यूट करतोय, समर्पित करतोय आणि एक सुंदरशी चित्रफित एक व्हिडिओ आपण बघितलाय। त्या व्हिडिओ मागे फार मोठा रोल राहिला आहे आमचे फोटोग्राफर सन्माननीय भूषणजी उगले सर। थँक्यू व्हेरी मच सन्माननीय भूषण सर। येस सर, थँक्यू। आजच्या रात्रीतील शेवटची लढत मित्रांनो इथे मैदानावर सुरू होते। इनफॉर्म बॅटर रन मशीन म्हटलं तर वावगं ठरणार नाही। इनफॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक प्रशांत, तर त्यांना सोबत देत आहेत तनिष घोटी, तर बॉलिंग ट्रॅकवर सचिनजी गांधी। पहिला बॉल ऑन साइडला, पहिलाच बॉल आणि काय सुरेख असं फील्ड केलंय ऑन साइडला। कुणालजी पिचा यांच्या माध्यमातून एक अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे। सचिनजी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, सामना सुरू होतोय। पहिलं षटक, हो हो हो, पहिला चौकार आलाय। प्रशांत बोत्रा या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रचंड भन्नाट फॉर्म मध्ये राहिलेत। आतापर्यंत त्यांच्या बॅट मधनं 3 अर्धशतक आले, 3 हाफ सेंचुरी आल्यात। आज चौथी होईल का हे बघणं फार महत्वाचं असेल। ओ हिट विकेट, माय गुडनेस। प्रशांत मात्र शांत झालेत। बॅकफुटला जात असताना चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मात्र गळ्याशी येतोय, अंगलट येतोय, यष्टा उद्ध्वस्त होत आहे। हिट विकेट पद्धतीने प्रशांत इथे बाद झालेत। निराश असतील, डिसअपॉइंट असतील स्वतःवर। याचं भरपूर श्रेय निश्चितच गोलंदाज सचिनजी गांधी यांना द्यावं लागेल। एक चांगला बॉल त्यावेळेस त्यांनी डिलिव्हर केलाय। ट्रॅप, जाळं, त्या ट्रॅप मध्ये प्रशांत तिथे अडकताय। चौकार ठोकत आपले इरादे त्यांनी स्पष्ट केले होते, मात्र दुर्दैव म्हणा आज रात्र नाहीये। आपण म्हणतो की दिवस नाहीये त्यांचा, मात्र मी तर म्हणेल की आजची रात्र त्यांची नाहीये। दुर्दैव असेल टीम मॅव्हरिक संघाचं की प्रशांत लवकर बाद झालेत। माझ्या मते सचिनजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सुटकेचा निश्वास टाकला असेल। आता एक मोठा अडसर सचिनजी गांधी यांनी दूर केलाय प्रशांत यांना बाद करून। दाफलक 4 लेजंड क्रिकेटर आले। हो सुरेख फटका, लाजवाब। खुशबू पिचा आलेत आणि अगदी आपल्या नावाप्रमाणेच आपल्या सुंदर खेळाची खुशबू सर्व दूर ते पसरवत आहे। सुरेख स्टार्ट आपल्या अकाउंट च करताय। ओ वाह, सुपर। आडव्या बॅटनं जरी प्रहार केला असेल, मात्र काउक कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवलाय। चौकार येतोय। धावफलक 12, 12 रन्स। हा क्या बात आहे। आपण खुशबू पिचा सरांची बॅटिंग बघत असाल तर निश्चितच लेदर बॉल क्रिकेटचा फील देणारी ही बॅटिंग आहे। याचं कारण की फ्रंट फूट बाहेर काढत असताना चेंडूला त्यांनी ड्राइव्ह केलाय। अगदी एखाद्या व्यावसायिक क्रिकेटपटू प्रमाणे त्यांनी चेंडूला फेस केलाय। पहिल्या षटकाची समाप्ती होते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक टीम मॅव्हरिक्स 1 गडी बाद, 12 धावा। 12 धावा। बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा एक अनुभवी गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। धनेशजी आलेत, धनेशजी पारेख राउंड द विकेट आलेत। समोरच्या बाजूला तनिष घोटी आहेत। तनिषच्या बॅटमध्ये देखील भरपूर धावा आल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी। इनफॉर्म आहेत। ऑन साइडला बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय, मात्र कुणालजी आहेत इथे। विशालजी पिचा, चांगलं फील्ड। ओ बॅक टू द बॉलर, चांगलं कलेक्शन आपल्या फॉलो थ्रू मध्ये। ही खासियत आहे धनेशजी पारेख यांच्या गोलंदाजीची।
जास्त मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीये धनेशजी विपक्ष संघातील बॅटरला. नियंत्रित मारा असतो, इकॉनॉमिकल गोलंदाजी ते करतात, योग्य टप्प्यावर राईट एरियाज मध्ये चेंडूला पिच करत असतात. आजही त्याच पद्धतीची गोलंदाजी. ऑन साइडला आहे तिथे प्रोटेक्शन आहे. वा धनेशजी संघ मालक देखील आहेत, टीम ओनर आहेत, खेळाडू आहेत आणि विराट कोहलीचा जो जर्सी नंबर आहे ना तो नंबर म्हणजेच 18 नंबर. वाह कुणालजी सुपर, क्या बात आहे. बॉल अडवल्यानंतर कुणालजी यांचे फार मोठ्या संख्येने इथे फॅन्स देखील उपस्थित आहेत. यस दो भाई दोनों ही तबाही. विशालजी आणि कुणालजी दो भाई दोनों तबाही. अगदी या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करताय. अगदी ऑन साइड उजवी बाजू त्यांनी पॅक केली आहे. दाफलक 13. वा सुरेख सुरेख सुरेख, आपला क्लास दाखवतोय. आणखी एक माहिती मिळते की समोर खेळलाय पुन्हा एकदा धनेशजी पारेख आणि खुशबूजी पिचा. ही फार दोघांची मैत्री संपूर्ण शहरात प्रसिद्ध आहे. अगदी खास जिवलग मित्र म्हणून दोघांनाही ओळखलं जातं. धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सचिनजी सुराणा आलेत. खराब बॉल आणि खराब बॉल टाकल्यानंतर जे परिणाम होतात ना ते परिणाम बघायला मिळत आहे. म्हणजे चौकार येतोय, खणखणीत चौकार येतोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर असलेल्या चेंडूला काय जबरदस्त पद्धतीने खेळून काढलंय. स्टँड अँड डिलिव्हर. आणखी एक, आणखी एक. सलगचे 2 आलेत. 2 चौकार आणि चौकार आल्यानंतर 2 चौकार आल्यानंतर एक आणखी एक खेळाडू तिथे सेट केलाय. ऑफसाइड पूर्णपणे पॅक केली आहे तनिषसाठी. नवी रणनीती, नवी स्ट्रॅटर्जी, नवा ट्रॅप इथे रचला जातोय. 21 रन्स 21 धावा. यावेळेस मात्र ऑफसाइडला खेळाडू वाढवल्यानंतर लेग स्टंपवर चेंडूला पिच केलं जातंय. हे मात्र विशेष. धावफलक 22-22. 2.2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 22. ओव्हर द विकेट. ओ खराब बॉल. बीमर मुख्य पंच पनिश करताय सचिनजी यांना. 23. समोर खेळलाय. ओ धनेशजी वाह, व्हॉट अ फील्ड. धावबाद करण्याचा प्रयत्न होता. धनेशजी आउटस्टँडिंग फील्डिंग एफर्ट. सुपर, अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार, शानदार, बहरदार फील्ड. कौतुक करावं लागेल धनेशजी यांचं. गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केलंय, फिल्डिंग मध्ये देखील ते इम्प्रेस करताय. परफेक्ट टीम ओनर आणि परफेक्ट खेळाडू म्हणून त्यांना जाणलं जात आहे. अडाम द लेग, लेग स्टंपच्या फारच बाहेर. एक अतिरिक्त धाव मिळेल. 25 धावा. 25. या वेळेस मात्र विकेटच्या फारच बाहेर. मुख्य पंचांकडनं पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 26 धावा एक अतिरिक्त धावेच्या मदतीनं. 26 रन्स. ऑन साइडला खेळून काढलाय आहे तिथे विशालजी. वा माझ्या मध्ये भारतरत्न सचिन, रमेश तेंडुलकर किंवा MS धोनी ज्या ज्या वेळेस मैदानावर येतात ना तितका जल्लोष विशालजी पिझा यांनी चेंडू अडवल्यानंतर बघायला मिळाला, ऐकायला मिळाला. ओ लाजवाब, लाजवाब स्ट्रोक.
धावफलक या चौकाराच्या मदतीनं 31 रन. एक गडी बाद 31. 2.5 षटकानंतर शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला. ऑन साइडला खेळलाय, बिटवीन द गॅप, नो चान्स असेल. विशालजी अगदी बॉल आपल्यापासून फार दूर असताना देखील विशालजी एफर्ट्स लावताय, प्रयत्न करताय चेंडू पर्यंत पोहोचण्याचा. या प्रयत्नांचं निश्चितच कौतुक असेल. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 1 गडी बाद 35 धावा. पैतीस 35 धावा. ओ हो इथे बिग मिस्टेक. वाईड आणि प्लस नो बॉल आणि सोबतच बाईकच्या माध्यमातून 4 अशा 5 धावा मिळतील. अगदी गिफ्ट मी म्हणेल, बक्षीस, नवीन वर्षाचं बक्षीस टीम मॅव्हरिक्स संघाला मिळत आहे. विपक्ष संघाकडनं 40 धावा, 40 रन्स. ओहो क्या बात है. शॉट ऑफ द मॅच. व्हॉट अ शॉट. अगदी भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव स्टाईल चेंडूला पाठवलंय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. वाह, चौफेर फटकेबाजी मिस्टर 360 म्हणजेच खुशबू पीचा. 9 बॉल मध्ये 17 धावांवर बॅटिंग करताय. 48 रन्स टीम टोटल, 48 धावा. समोर लागोपाठचा चौथा आलाय. धावफलक 52. 1 गडी बाद 52. वाह, व्हॉट अ बॅटिंग बाय खुशबूजी पीचा. 10 बॉल मध्ये 21 धावांवर बॅटिंग करताय. धावफलक 52. आहा, इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. इथे मात्र कमबॅक करताय. मुख्य पंच तुषार सरांच्या माध्यमातून लेग बाईचा इशारा इथे केला जातो. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 53 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तनिष, ओ हो क्या बात आहे. अगदी क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मॅटचं नितांत सौंदर्य दाखवणारा एक दर्जेदार क्लासिक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघतोय आपण. तनिष गोटीच्या बॅट मधनं 11 बॉल 22 रन वर बॅटिंग करताय. तर टीम टोटल 1 गडी बाद 57 धावा. तनिष अगदी उपस्थित प्रेक्षकांना मदहोश करणारी बॅटिंग तनिष गोटीच्या बॅट मधनं. गौतमजी थँक्यू व्हेरी मच. अजयजी धन्यवाद. 57. पुढचा बॉल समोर खेळलाय. वाह, सुपर्ब. अगदी इतका देखणा नेत्रदीपक फटका होता. अगदी प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा एक लाजवाब स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. टीम मॅव्हरिक्स 4 षटकाची समाप्ती. धावफलक 1 गडी बाद 61 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये थोडेसे बॅटर स्ट्रगल करत असताना आपल्याला बघायला मिळाले. त्यानंतर मात्र काय जबरदस्त कमबॅक केलाय टीम मॅव्हरिक्स संघानं. खुशबूजी पीचा मैदानात आल्यानंतर मात्र धावांचा वेग आता वाढलाय. त्यासोबतच तनिष देखील चांगली फटकेबाजी आता करायला लागलेत. एक चांगल्या टोटलकडे टीम मॅव्हरिक्स संघ वाटचाल करतोय. 61 धावा. आणखी 12 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सिद्धार्थ आलेत.
इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी खडे खडे. ओ विशालजी, विशाल. सिद्धार्थ भंडारी. षटकाची सुरुवात चांगली होते, पहिल्या बॉलवर फक्त सिंगल आली आहे. 62 रन्स. आहा, क्या बात आहे. आणखी एक चांगला बॉल, सरप्राइझिंग डिलिव्हरी. याही चेंडूवर मोठा फटका खेळू शकले नाहीत बॅटर. कडक कडक. इथे मात्र कमबॅक. तनिष गोटी. तनिषला देखील तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. अंडरआर्म क्रिकेट फॉर्मॅट मधील एक नामांकित खेळाडू तनिष गोटी सातत्यानं स्वतःला सिद्ध करताय. या अगोदरच्या मॅच मध्ये असेल किंवा त्याही अगोदरच्या मॅच मध्ये तनिष यांनी चांगली सोबत दिली होती आपल्या सहकाऱ्यांना. विशेषतः प्रशांत आणि तनिष यांची जोडी आतापर्यंत यशस्वी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावफलक 66. एक गडी बाद 66. वाह भाई वाह वाह. अगदी मी तर म्हणेल की मित्रा भावा का पळतोय दूर. तनिषच्या बॅट मधनं निघालाय दूर. इतका तगडा प्रहार तनिषच्या बॅट मधनं येतोय. ओहो, क्या बात आहे. तनिष हँड आय कोऑर्डिनेशन जबरदस्त पद्धतीने, त्यासोबतच गोलंदाजाला देखील ते रीड करताय. ओ, इथे संधी आहे. दुसरी संधी होती, मात्र एक मजबूत प्रहार होता. कौतुक असेल सिद्धार्थ भंडारी यांचं. जेल पकडण्याचा एक चांगला प्रयत्न केला गेला. भले जेल सुटला असेल, मात्र या प्रयत्नांचं कौतुक असेल. तनिष ऑन स्ट्राइक. समोर खेळलाय. ओ हो, एफर्ट्स एफर्ट्स एफर्ट्स. नवीनजी सुपर. जो 5 षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 75. 75 रन्स. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील थंडी प्रसिद्ध आहे आणि आज हे घोटी क्रिकेट विश्व देखील या थंडीला एन्जॉय करताय. सोबतच खेळाडू देखील या थंडीला एन्जॉय करताय. अगदी नवीनजी यांच्या हाताला टाळी देत चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 75 धावा धावपल करावं लागताय. शेवटचं षटक घेऊन पुन्हा एकदा आलेत सचिनजी गांधी आलेत. काय फील्ड करताय कुणालजी. ओ विशालजी. विशाल आणि कुणाल सुपर. अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर मुन्नाजी. अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, स्टीव वा, मार्क वा, जेफ क्रो, मार्टिन क्रो, ग्रँड फ्लावर, अँडी फ्लावर, युसुफ पठाण, इरफान पठाण, अशा अनेक जोड्या प्रसिद्ध आहे. आणि आता नवीन एक जोडी जी जॉईन होते ती म्हणजेच कुणालजी पिचा आणि विशालजी पिचा. धावफलक 80. बॅक टू द बॉलर. मॅव्हरिक संघाचे खेळाडू आपल्या. ओहो, बॅट्समन आउट. तनिष 42 धावांवर बाद झालेत. धावफलक 80 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक या पहिल्या डावातले. नवीन बॅटर आलेत, कुणाल आलेत, ज्यांची बॅटिंग धमाल, ज्यांची गोलंदाजी कमाल, ते आहेत कुणाल. सुपर्ब सुपर्ब, क्या बात है, वाह. कुणाल पीचा
81 रन, 2 गडी बाद. शेवटचा बॉल. सातत्यानं फिल्डिंग प्लेसेस मध्ये बदल. ओ स्विच हिट, 4 रन्स आणि पहिला डाव इथे पूर्ण होतोय. 85 धावा धावपल करावं लागताय. 86 धावांचं टार्गेट असेल. आणखी एक महत्वाचा विशेष आभार असेल की या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये कुठल्याही खेळाडूला दुखापत होत असेल तर त्यांच्यासाठी लगेचच फर्स्ट एड बॉक्स इथे अवेलेबल आहे. आणि या संपूर्ण आयोजन समितीला ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट एड बॉक्सचं सहकार्य मिळालंय ते म्हणजेच या गोटी शहरातील नामांकित मेडिकल मानव सेवा मेडिकल म्हणजेच सन्माननीय गौतमजी बेदमुता सर यांच्या माध्यमातून हे फार महत्वाचं सहकार्य आणि पुण्याचं काम केलंय ते मानव सेवा मेडिकल यांच्या माध्यमातून. तर संपूर्ण जेपीएल ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं दाफलक 4. हेलो, बहुत ही कम कर दिया है. हेलो, मेरी आवाज आ रही है क्या? हेलो हेलो, चेक. विक्रम जी, आवाज आ रही है क्या? सलग 3 बॉल मध्ये 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक. ट्वेल्व रन्स, 12 धावा. दाफलक 16, 1 गडी बाद 16.
क्या बात आहे, वाह. आज पियुष कर्नावट नाही पियुषजी कर्नावट यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचा कट्टा गँग, कट्टा ग्रुप देखील इथे उपस्थित झालाय. कट्टा गँगचं खूप खूप स्वागत. पियुषजी कर्नावट यांना सपोर्ट करण्यासाठी कट्टा गँग इथे उपस्थित झालेत. संपूर्ण कट्टा गँगचे अध्यक्ष यशजी चोपडा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप सारं स्वागत. कट्टा गँगचं स्वागत. कट्टा गँगचं खंबीर नेतृत्व यशजी चोपडा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप सारं स्वागत. नाही चाय वाला भाई किधर है? चाय वाला भाई कहाँ है? दायमा जी का आदमी कौन है? दायमा जी का आदमी आण बरं इकडे.
हे चाय वाला एक नंबर काम किया बेटा, इधर भी ला कप। ए बेटा, ए दायमग आदमी, तुझे जीवन में सबसे अच्छा काम अगर कुछ करना होगा तो चाय यहाँ लेकर आ।